Okay. मागच्या वेळेस आपण काय बघितलं? XOR गेट हॅज कंट्रोल्ड इन्व्हर्टर. Inverter means NOT gate. Correct. So XOR gate, you can use it as an inverter. Controlled inverter. Controlled means तुम्ही त्याला इन्व्हर्टर म्हणून काम करायला लावू शकता किंवा थांबवू शकता, दोन्ही प्रकार. I can use it as an inverter or I don't want to use it as an inverter. दोन्ही. ठीक आहे. हा तुमचा डेटा आहे, डेटा इनपुट. आणि इथं जे आहे सेकंड इनपुट, ही कंट्रोल इनपुट. This is a control input and this is your out. आता आपल्याला XOR गेटचं ट्रूथ टेबल माहित असलं पाहिजे. A, B, Y. A ला मी डेटा इनपुट म्हटलेलं आहे. A ला मी डेटा इनपुट म्हटलेलं आहे. B ला मी कंट्रोल इनपुट म्हटलेलं आहे. आणि Y आउटपुट आहे. करेक्ट. आपल्याला माहिती XOR गेटला 0-0 ला 0, 0-1 ला 1, 1-0 ला 1 आणि 1-1 ला 0. ओके. आता मला सांगा, समजा डेटा इनपुट 0 असेल आणि कंट्रोल इनपुट सुद्धा 0 असेल, आउटपुट काय असणार आहे? 0 असणार. म्हणजे पहिली कंडिशन. आता डेटा इनपुट 0 आहे आणि समजा कंट्रोल इनपुट 1 आहे. आता आउटपुट काय होणार? 1. बरोबर आहे का? डेटा इनपुट 1 आहे आता आणि कंट्रोल इनपुट 0 आहे. आउटपुट 1. आउटपुट 1च मिळेल. आता डेटा इनपुट 1च ठेवली आणि कंट्रोल इनपुट 1 केली, आउटपुट काय होणार? डेटा इनपुट 1 आहे, कंट्रोल इनपुट सुद्धा मी 1च ठेवली, आउटपुट काय येणार? 0. 1-1 ला काय येते? 0. पण कंट्रोल ठीक आहे. कंट्रोल इनपुट 1 ठेवली, डेटा इनपुट सुद्धा 1 ठेवली, आउटपुट काय येणार? 0 आहे. करेक्ट. आता एक लक्षात घ्या, इथं मी आता काय लिहितोय बघा. आउटपुट इज इक्वल टू डेटा इनपुट if control is or control input is
0 आणि आउटपुट इज inversion of data input or complement of data input if control input is 1. काय लिहिलं मी इथं? आउटपुट इज इक्वल टू डेटा इनपुट. डेटा इनपुट जी आहे तीच आउटपुट असणार जर कंट्रोल इनपुट 0 असेल तर. बघा आता कंट्रोल इनपुट 0 कुठे कुठे आहे? इथे एक आहे आणि इथे एक आहे. इथं बघा ए 0 आहे, वाय पण 0 आहे, ए 1 आहे, वाय पण 1. ए 0 असेल तर वाय पण 0 आहे, ए 1 असेल तर वाय पण 1. ओके. अरे हे तुमचे माईक बंद करा, काही जण बोलतायत मध्ये. माईक बंद करा. येते का लक्षात तुमच्या? ए जर 0 Yes, sir. असेल, हा फक्त बी बघा, जिथं बी 0 आहे, बी इथं आणि इथं 0 आहे. ज्यावेळेस कंट्रोल इनपुट 0 आहे त्यावेळेस आउटपुट आणि इनपुट सारखेच आहेत बघा. ए इज इक्वल टू वाय और वाय इज इक्वल टू ए. या ठिकाणी वाय इज इक्वल टू ए, इथं पण वाय इज इक्वल टू ए. ज्या ज्या वेळेस कंट्रोल इनपुट 0 आहे त्या त्यावेळेस वाय इज इक्वल टू ए दिसतंय तुम्हाला. करेक्ट. आणि ज्या ज्या वेळेस कंट्रोल इनपुट 1 आहे त्या त्यावेळेस काय दिसतंय? वाय इज इक्वल टू काय दिसतंय? ए बार दिसतोय. दिसतोय का? ज्या ज्यावेळेस कंट्रोल इनपुट 1 आहे म्हणजे बी इनपुट 1 आहे त्या त्यावेळेस वाय बघा काय आहे, वाय इज इक्वल टू 1 आणि ए काय 0 आहे. याचा अर्थ वाय इज इक्वल टू ए बार. ए 0 असेल तर त्याचा बार 1 होतो. वाय इज इक्वल टू 1. येते का लक्षात? Yes, sir. हा. तर अशा प्रकारे आपण कंट्रोल इनपुटचा वापर करून एक्सॉर गेटला आपण कंट्रोल्ड इन्व्हर्टर म्हणून आपण त्याला वापरू शकतो. कंट्रोल्ड इन्व्हर्टर म्हणजे ज्यावेळेस मला इन्व्हर्टर म्हणून वापरायचंय त्याला त्यावेळेस मी त्याला इन्व्हर्टर म्हणून वापरू शकतो. ज्यावेळेस मला इन्व्हर्टर म्हणून वापरायचं नाही, आहे तसा डेटा पाहिजे, त्यावेळेस मी त्याला आहे तसा नॉर्मल डेटा पास करण्यासाठी मी वापरेन. सगळं कंट्रोल इनपुटच्या हातात आहे. कंट्रोल इनपुट जर 0 असेल तर आउटपुटचा डेटा आणि इनपुटचा डेटा सारखाच राहील. कंट्रोल इनपुट जर 1 असेल तर आउटपुटचा डेटा हा इनपुटच्या डेटाच्या इन्व्हर्टेड असेल, कॉम्प्लिमेंटेड असेल. ओके. सो इन दिस वे आय कॅन यूज एक्सॉर गेट ॲज कंट्रोल्ड इन्व्हर्टर. आता तुम्ही म्हणताल हे कशाची गरज आहे याची, कंट्रोल इन्व्हर्टरचा उपयोग काय? तर आता याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा मला बायनरी सबट्रॅक्शन करायचंय 1 1 0 1 मायनस 1 0 1 1. ठीक आहे, आपण नेहमीप्रमाणे बायनरी सबट्रॅक्शन करतो. 1 minus 1 is 0, 0 minus 1 is 1, carry 1, 1 minus 1 is 0, 1 minus 1 is 0. हे उत्तर आलं तुमचं, आहे की नाही? हे आपलं नॉर्मल बायनरी सबट्रॅक्शन झालं. जर मी टूज कॉम्प्लिमेंट मेथड वापरली तर कसं लिहू शकतो मी? 1 1 0 1 प्लस टूज कॉम्प्लिमेंट ऑफ प्लस टूज कॉम्प्लिमेंट ऑफ 1 0 1 1. याचा अर्थ काय? सबट्रॅक्शन केलं काय किंवा दुसऱ्या नंबरचा हा दुसरा नंबर आहे 1 0 1 1, ह्या नंबरचा टूज कॉम्प्लिमेंट ऍड केला काय? दोन्ही एकच. तुम्ही म्हणताल असं कसं काय? बघू आपण. हे आपण केलेलं आहे मला वाटतं पूर्वी.
1101 प्लस आता 2's कॉम्प्लिमेंट ऑफ 1011 काय येणार? पहिल्यांदाचा 1's कॉम्प्लिमेंट काढू आपण. 1's कॉम्प्लिमेंट येणार 0110 आणि 2's कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये एक ऍड करा त्याच्यामध्ये, म्हणजे 0 + 1 = 1, 0 1 0. मग आता मी 0101 ऍड करतो याच्यात. बघा काय येते. 1 + 1 0 कॅरी 1. दिस इज 1. 1 + 1 0 कॅरी 1. 1 + 1 0 कॅरी 1. आला का? आता कॅरी डिस्कार्ड करून टाका. उत्तर काय आलं तुमचं? 0010. आलं का उत्तर? बरोबर. येस सर. हा, तर सबट्रॅक्शन करणं काय किंवा त्याच्यामध्ये त्या नंबरचा 2's कॉम्प्लिमेंट ऍड करणं काय, दोन्ही एकच, म्हणजे सबट्रॅक्शन केल्यासारखंच आहे. करेक्ट? येस सर. ओके. आता मी काय केलं, मेथड काय वापरली, ह्या नंबरचा 1's कॉम्प्लिमेंट घेतला. 1's कॉम्प्लिमेंट घेतला म्हणजे ह्या नंबरला मी कॉम्प्लिमेंट केलं, इन्व्हर्ट केलं. बरोबर आहे का? येस सर. या नंबरला इन्व्हर्ट केलं म्हणजेच या ठिकाणी मी कंट्रोल्ड इन्व्हर्टर वापरू शकतो. या ठिकाणी मी कंट्रोल्ड इन्व्हर्टर वापरू शकतो. बघा आता कसा वापरतोय ते बघा. हा 4 बिट नंबर आहे. मी 4 XOR गेट वापरतो. चार XOR गेट वापरतो. फोर बिट डेटा आहे ना आपला, त्यामुळे मी 4 XOR गेट काढले. जेवढा बिटचा डेटा आहे तेवढे XOR गेट तुम्हाला काढावं. आणि हे जे इनपुट आहे हे मी कंट्रोल इनपुट म्हणून वापरणार आहे प्रत्येकाला, प्रत्येक XOR गेट. दिस इज माय कंट्रोल इनपुट, कॉमन कंट्रोल इनपुट टाकलेले. इथं राहिले जोडायचं. हा, आणि इथं डेटा दिला मी. आता मी कुठला डेटा दिलता? 1011. म्हणजे ह्याला मी D0 म्हटलं. दिस इज D0, दिस इज D1, ह्याला D2 म्हणतो आणि ह्याला D3 म्हणतो. D0, D1, D2 आणि D3. करेक्ट? इथं जे आपल्याला आउटपुट मिळणार आहे त्याला मी Y0, Y1, Y2 आणि Y3 म्हणतो. करेक्ट? आता समजा मी कंट्रोल इनपुट इज इक्वल टू 0 ठेवलं. कंट्रोल इनपुट इज इक्वल टू 0 म्हणजे या एक एक लाईन, प्रत्येक XOR गेटची एक एक लाईन 0 होईल. करेक्ट? एक एक इनपुट 0 होईल. आणि हा डेटा तुमचा दिला 1011. हा डेटा आहे तुमचा 1 0 1 आणि 1. हा डेटा D0 D1 D2 D3 म्हणून वापरलाय. मला सांगा ह्याचा आउटपुट काय येत? Y3 इज इक्वल टू काय येणार? कंट्रोल इनपुट 0 आहे, D3 1 आहे. आउटपुट काय येणार? XOR गेटचं आउटपुट 1 1. 0
1. Y2 ला काय येणार? 1 Y2 ला 0 0 इनपुट असेल तर 0. 0 Y3 ला काय येणार? 1 0 ला 1 येणार. आणि D0 ला Y0 ला काय येणार? 1 0 ला 1च येणार. 1 म्हणजे तुमचा डेटा आहे तसा आला आउटपुटला, करेक्ट? येस सर. हा, डेटा आपण 1 0 1 1 दिला होता आणि आउटपुटला सुद्धा तुम्हाला 1 0 1 1च मिळतो. हा, आता याच्या उलट कंट्रोल इनपुट मी 1 करतो. आता कंट्रोल इनपुट 1 करतो. आता इथे 0च्या ऐवजी 1 समजा. जिथं मी 0 लिहिलेलं आहे तिथं 1 समजा. आता मला सांगा आउटपुट काय येईल? Y3 ला आता 1 1 ला काय येतंय? Y3 ला 0 0. करेक्ट. Y2 ला काय Y2 येणार? ला 1 Y2 ला 1 येणार. Y1 ला काय येणार? Y1 ला 0 0. 0 आणि Y0 ला? Y0 ला 0 Y0 ला पण 0च. याच्या अपोजिट आला का हा डेटा? कॉम्प्लिमेंट. इन्व्हर्टेड. येस सर. हा, म्हणजे आपण डेटा कॉम्प्लिमेंट करू शकतो फक्त एका कंट्रोल इनपुटवर. कंट्रोल इनपुट 0 ठेवलं तर डेटा आहे तसा आउटपुटला मिळेल. कंट्रोल इनपुट जर 1 केलं तर डेटा तुम्हाला काय होईल? कॉम्प्लिमेंटेड फॉर्म मध्ये आउटपुटला मिळेल. ह्याला लक्षात सगळ्यांच्या? हो सर. हा, आता ह्याचा वापर मगाशी मी सांगितलं की तुम्हाला सबट्रॅक्शन करताना ह्याचा वापर खरा होतो आपल्याला. 1 0 1 1 मायनस 1 1 0 0 1 असं करायचं असेल तुम्हाला तर इथं आपण काय करतो? 1 0 1 1 प्लस 2's कॉम्प्लिमेंट ऑफ 1 0 0 1 असं करतो आपण, करेक्ट? 1 0 1 1 प्लस 2's कॉम्प्लिमेंट ऑफ 1 0 0 1. सबट्रॅक्शनच्या ऐवजी सबट्रॅक्शन इज सेम ॲज ऍडिंग द 2's कॉम्प्लिमेंट अँड डिस्कार्डिंग द कॅरी. जर कॅरी जनरेट झाला तर तो डिस्कार्ड करून टाकायचा, काढून टाकायचा कॅरी. जे उत्तर येईल ते तुमचं सबट्रॅक्शनचं उत्तर आलेलं असतं, करेक्ट? आता 2's कॉम्प्लिमेंट 1's कॉम्प्लिमेंट आपण करू शकतो. हे काय? कंट्रोल इन्व्हर्टर वापरून आपण या डेटाला इन्व्हर्ट करू शकतो. डेटा इन्व्हर्ट करणे म्हणजे 1's कॉम्प्लिमेंट करणे, करेक्ट? सो दिस इज 1's कॉम्प्लिमेंट. आता याच्यामध्ये एक ऍड केला, अजून एक ऍड केला की झाला 2's कॉम्प्लिमेंट, करेक्ट? आता एक कसा ऍड करायचा ते आपण बघू. आता मी तुम्हाला जो काही 4 बिट बायनरी ऍडर आणि सबट्रॅक्टर होता ते कंबाईन करून दाखवतो. ऍडर आणि सबट्रॅक्टर दोन्ही कंबाईन करू आपण. आता या प्रत्येक ठिकाणी हे सगळे फुल ऍडर्स आहेत बरं का. दिस इज अ फुल ऍडर, फुल ऍडर, फुल ऍडर अँड फुल ऍडर. त्याला कॅरी इन आहे. सी इन. त्याला कॅरी आउट आहे CO. हाच याला कॅरी इन म्हणून जातो. सी इन. ह्याचा कॅरी आउट दुसऱ्याला कॅरी इन म्हणून जातो. ह्या फुल ऍडरचा कॅरी आउट
दुसऱ्या फुल ऍडरला सी इन म्हणून जातो, कॅरी इन म्हणून जातो. ठीक आहे. आणि याचा कॅरी आउट इथं बाहेर येतो. हे आपल्याला माहिती. त्यानंतर इथनं आउटपुट बाहेर पडतं. हा डायग्राम आपण ऑलरेडी काढलेलाच आहे. फक्त आता मी काय करणार आहे, हा नुसता फुल ऍडर नाहीये, हा ऍडर कम सबट्रॅक्टर आहे. दोन्ही कामं एकच सर्किट करणार. आपण सबट्रॅक्टर साठी फुल सबट्रॅक्टर वापरला होता. इथं मात्र तसं नाही करणार आपण, कारण आपण सबट्रॅक्शन युझिंग टूज कॉम्प्लिमेंट ऍडिशन करणार. त्यामुळे इथे मी ऍडरच वापरणार आहे सर्किट. ठीक आहे. दिस इज S0 आउटपुट. सम म्हणण्यापेक्षा सम आउटपुट S1, S2, S3 आणि S4. करेक्ट. हे याचा कॅरी आउट. त्यानंतर या 4 ठिकाणी मी आता XOR गेट वापरणार आहे. मगाशी जशी मी 4 काढली होती XOR गेट, तेच काढली. करेक्ट. आपल्याला माहिती आहे कंट्रोल इनपुट म्हणून आपण वापरणार आहे. हे डेटा इनपुट. जम्प केलेलं आहे, म्हणजे जोडलेलं नाही मध्ये, हे लक्षात ठेवा. ह्या डेटाला मी B0, B1, B2, B3 अशी नावं दिलेली. ठीक आहे. आणि दुसरा जो डेटा आहे, आपल्याला माहिती फुल ऍडरला 2 इनपुट आहेत. दुसरा डेटा A3,
A2 A1 आणि A0 आणि हे तुमचं कंट्रोल इनपुट. हे कंट्रोल इनपुट इथं पण जोडलेलं आहे, ह्याच्या C इनला जोडलेलं आहे. सॉरी, कंट्रोल. ही डायग्राम लक्षात आली का सगळ्यांच्या? आता ज्यावेळेस मला ऍडिशन करायची असती, समजा आम्हाला 1101 प्लस 1011 करायचं, त्यावेळेस मला हा डेटा आहे तसाच पाहिजे, बरोबर आहे का? ज्यावेळेस मला ऍडिशन करायची त्यावेळेस ह्याला मी A0 A1 A2 A3 असं नाव दिलेलं आहे त्या वरच्या डेटाला, आणि खालच्या डेटाला B0 B1 B2 आणि B3 अशी नावं दिली. हे वर जी नावं दिसतात तुम्हाला ती ह्याची नावं, त्या बिट्सची नावं आहेत, करेक्ट? ज्यावेळेस मला ऍडिशन करायचंय, डेटा बिट 4 बिटचं ऍडिशन करायचंय, त्यावेळेस मला खालचा डेटा जो आहे B0 B1 B2 B3 हा आहे तसाच पाहिजे, इन्व्हर्टेड नको, मला आहे तसाच पाहिजे, करेक्ट? मग मी कंट्रोल इनपुट काय ठेवणार? 0 ठेवणार. आताच मी दाखवलं ना, कंट्रोल इनपुट 0 असेल तर डेटा आहे तसा बाहेर येतो आउटपुटला, आणि कंट्रोल इनपुट जर 1 असेल तर डेटा इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये येतो. आता मी कंट्रोल इनपुट इज इक्वल टू 0 ठेवलं, काय होणार? हा डेटा जसाच्या तसा इथं येणार. इथं तुम्हाला B0 ला B0 मिळणार, इकडचा A0 तर आहेच, इकडच्या B1 ला B1च मिळणार तुम्हाला, इकडचा A1 तर आहेच, इकडचा B2 ला B2च मिळणार, डेटा आहे तसाच मिळणार, इकडचा A2 आहेच, इकडच्या B3 ला B3च मिळणार तुम्हाला. कॉम्प्लिमेंट नाही होणार, डेटा आहे तसाच मिळणार, कारण तुम्ही कंट्रोल इनपुट 0 ठेवलेलं. कंट्रोल इनपुट 0 असेल तर डेटा आहे तसा बाहेर होतो एक्सऑर गेट म्हणून, म्हणजे B0 ला B0च मिळतो, B1 ला B1च मिळतो, B2 ला B2च मिळतो. हे कळालं का सगळ्यांना? कळालं का? येस सर. त्यासाठी मग अशी मी एक्सऑर गेटचं एक्झाम्पल घेतलं ना, 4 बिट कशा आहे तशा मिळतात किंवा इन्व्हर्टेड मिळतात तुम्हाला. जर कंट्रोल इनपुट 0 असेल तर डेटा आहे तसाच मिळणार एक्सऑर गेट म्हणून. हा, मग ज्यावेळेस तुम्ही कंट्रोल इनपुट 0 ठेवताल, कॅरी इन 0 झाला, हा कॅरी इन 0 झाला, म्हणजे ऍड काय होणार? कॅरी म्हणून 0 ऍड होणार, 0 ना काही फरक पडत नाही ऍडिशन मध्ये, करेक्ट? हा, मग हे 4 बिट बायनरी ऍडर म्हणून काम करणार हेच सर्किट. इट विल वर्क ऍज 4 बिट बायनरी ऍडर. इट विल वर्क ऍज 4 बिट बायनरी ऍडर. आता मला हेच सर्किट बायनरी सबट्रॅक्टर म्हणून वापरायचं. काय करावं लागेल? सांगा. हेच सर्किट मला बायनरी सबट्रॅक्टर म्हणून वापरायचं.
काय नाही, कंट्रोल इनपुट 1 करा फक्त. कंट्रोल इनपुट 1 करा. कंट्रोल इनपुट तुम्ही 1 केली. आता सबट्रॅक्शन म्हटल्यावर 1101 मायनस 1011 हेच आपण कसं लिहू शकतो? 1101 प्लस 2's कॉम्प्लिमेंट ऑफ 1011. करेक्ट? येस सर. मग आता मी आपल्याला माहिती कंट्रोल इनपुट जर मी 1 ठेवली, कंट्रोल इनपुट इज इक्वल टू 1 केलं, तर हा डेटा कसा मिळणार मला? इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये मिळेल. B0 च्या ऐवजी काय मिळणार मला? कॉम्प्लिमेंट ऑफ B0 मिळणार, इन्व्हर्टेड डेटा मिळणार. करेक्ट? कंट्रोल इनपुट 1 ठेवली की मला डेटा इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये मिळणार. B0 मिळायच्या ऐवजी आता B0 बार मिळणार. B1 मिळायच्या ऐवजी आता B1 बार मिळणार. B2 च्या ऐवजी B2 बार, B3 च्या ऐवजी B3 बार, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ B3. मगाशी मी दाखवलं होती की तुम्हाला कंट्रोल इनपुट 1 ठेवले की डेटा इन्व्हर्ट होत होतो. हा झाला 1's कॉम्प्लिमेंट. आपण कॉम्प्लिमेंट केला डेटा, ह्याच्यात 1 ऍड करायचं आपल्याला, कारण 2's कॉम्प्लिमेंट म्हणजे 1's कॉम्प्लिमेंट प्लस 1. बघा इथं कंट्रोल इनपुट मी ऍड केलेली, इथं सीइन आता 1 होईल. एक ऍड झालं का इथं पहिल्या फुल ऍडर मध्ये? कंट्रोल इनपुट 1 ठेवली मी, म्हणजे इथं सीइन इज इक्वल टू 1 झालं. हा कॅरी ऍड होणार पहिल्या फुल ऍडर मध्ये. झाला 2's कॉम्प्लिमेंट लगेच. 1's कॉम्प्लिमेंट प्लस 1 केली की 2's कॉम्प्लिमेंट मिळालं तुम्हाला. करेक्ट? झालं. द सेम सर्किट विल वर्क ऍज ए 4-bit बायनरी सबट्रॅक्टर. सेम सर्किट विल वर्क ऍज 4-bit बायनरी सबट्रॅक्टर. तेच सर्किट 4-bit बायनरी सबट्रॅक्टर म्हणून तुम्ही वापरू शकता. कुणाला काही शंका आहे याच्यात? त्याला म्हणतात 4-bit बायनरी ऍडर कम सबट्रॅक्टर. ह्या सर्किटला काय म्हणायचं? 4-bit बायनरी ऍडर कम सबट्रॅक्टर. फक्त एकाच कंट्रोल पिनवर आपण त्याला ऍडर कडनं सबट्रॅक्टर कडे नेऊ शकतो. कंट्रोल इनपुट 0 केलं की तो ऍडर होतो, कंट्रोल इनपुट 1 केलं की लगेच तो सबट्रॅक्टर म्हणून काम करतो. तेच सर्किट फक्त एका पिनवर आपण कंट्रोल केलेलं आहे, ऍज अ ऍडर और ऍज अ सबट्रॅक्टर. कुणाला काही शंका आहे याच्यात? कुणाला काही शंका आहे का? का कळालंच नाही? ज्यावेळेस आपल्याला 4 बीट ऍड करायचे असतात त्यावेळेस आपल्याला 4 फुल ऍड्रेस लागतात. ठीक आहे. 8 बीट ऍड करायचे असतील तर 8 फुल ऍड्रेस. हे सर्किट फक्त पुढे नाही चालून वाढवायचं. जितके बिट्स तुम्हाला ऍड करायचे तेवढे फुल ऍड्रेस तुम्हाला लागतील. फक्त आपण काय केलं, वेगवेगळे सर्किट, ऍडरचं वेगळं आणि सबट्रॅक्टरचं वेगळं सर्किट वापरण्याच्या ऐवजी आपण एकच सर्किट ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ऍडर म्हणून वापरू शकतो आणि तेच सर्किट पाहिजे त्यावेळेस आपण त्याला सबट्रॅक्टर म्हणून वापरू शकतो. केवळ एका पिनवर आपण कंट्रोल ठेवलेला आहे. कंट्रोल इनपुट 0 केलं तर लगेच तेच सर्किट ऍडर म्हणून काम करत आणि कंट्रोल इनपुट 1 केलं की तेच सर्किट सबट्रॅक्टर म्हणून काम करत. करेक्ट? सो दिस इज व्हेरी इझी. 4 फुल ऍडर वापरा, परत 4 फुल सबट्रॅक्टर वापरा आणि ऍडर वेगळं ठेवा आणि सबट्रॅक्टर वेगळं ठेवा, एवढं करत बसण्यापेक्षा एकच सर्किट पाहिजे त्यावेळेस ऍडर, पाहिजे त्यावेळेस सबट्रॅक्टर
म्हणून आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे आपला खर्च वाचला. एवढे फुल ऍड्रेस आणि एवढे फुल सबट्रॅक्टर वापरण्याच्या ऐवजी फक्त आपल्याला एक एक्सॉर गेट वाढलेला एक जादा टाकावा लागला एक्सॉर गेट. परंतु त्याचा फायदा एवढा झाला की एका कंट्रोल इनपुटवर आपण फंक्शन ठरवू शकलो. ऍडर म्हणून आपल्याला वापरायचंय का सबट्रॅक्टर म्हणून वापरायचं, कंट्रोल इनपुटवर डिपेंडेंट आहे. So that's all about the 4-bit binary adder cum subtractor. Adder cum subtractor. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. पुढच्या वेळेस आपण एक टॉपिक याच्यामधला राहता फक्त आता, तो म्हणजे बायनरी टू ग्रे कन्व्हर्टर. ग्रे कोड आहे आणि ग्रे टू बायनरी कन्व्हर्टर. तेवढं झालं. आणि पॅरिटी चेकर हे 2 एक टॉपिक्स आहेत. तेवढे झाले की आपला हा चॅप्टर पूर्ण संपेल. ठीक आहे. अजून एक राहतं आपलं ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम. ऑर्गनायझेशन ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम तो एक आपला शेवटचा टॉपिक याच्यामध्ये. म्हणजे अजून आपल्याला एक 3 पिरियड लागतील, 2 ते 3 पिरियड लागतील. 3 पिरियड मध्ये हा चॅप्टर आपला पूर्ण अरिथमेटिक सर्किट्स पूर्ण होते. त्यानंतर मग आपल्याला ग्रे कोड साठी बायनरी कोड साठी एक 2 ते 3 पिरियड लागतील पुढच्या चॅप्टर साठी. अँड दॅट विल कम्प्लीट आवर सिलेबस. तिथं आपला सिलेबस संपेल. ठीक आहे. म्हणजे अजून एक 5-6 पिरियड मध्ये, 1 आठवड्यामध्ये किंवा 1-1.5 आठवड्यामध्ये आपलं सिलेबस पूर्ण होईल इथला BSc 1चा पूर्ण या सेमिस्टर. I will stop here.